तर बॅट्समन नॉन स्ट्रायकर बॅट्समन आपण नाव सांगा आपलं काय आहे ते. मनोज मनोज गुप्ता. नॉन स्ट्राईकला स्ट्राईकवर दीपल शहा. तर गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. बॉलर बाबू. दुसरा सामना सुरू होतोय बॉक्स क्रिकेट लीग आजच्या दिवसातील. चालू सामन्याचे पंच म्हणून कामगिरी पाहत आहेत. सुरेख चेंडू खोलवर टप्प्याचा थेट खेळाडूच्या हातामध्ये खेळून काढलाय. पंच मिलिंद आणि अजित ही मैदानात आहेत. साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून tenniscricket.in माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह देखील दाखवण्यात येते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर डावखुऱ्या हाताने सज्ज होत आहेत बाबू. सुरेख फटका मारला जातोय. एक आकर्षक फटका दीपल शहाच्या बॅटमधून. अंधेरी आंबोली परिसरातील हा खेळाडू कित्येक वर्ष म्हणजे 10 ते 12 वर्ष असेल संघाचं प्रतिनिधित्व करत असताना एक अव्वल दर्जाची कामगिरी त्याच्याकडून देखील राहिली आहे. पाहूया या BCL बॉक्स क्रिकेट लीग या दुसऱ्या पर्वात कशा प्रकारचा परफॉर्मन्स दाखवतोय. एक वेगळा फटका मारला जातोय स्क्वेअर लेगच्या झोन मध्ये. स्वीप करतोय आणि धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या तर ब गटातील हा दुसरा पहिला सामना सुरू आहे. अ गटातील पहिला सामना या अगोदर झाला. पहिला सामना असलपा पॅकर्स संघाने जलसा मालाड संघाला पराभूत करत जिंकला. सुरेख चेंडू परंतु त्याला दिशा दिली चेंडूला. थर्ड पॅनच्या झोन मध्ये चेंडू जातोय. एक धाव मिळेल. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय बाबूच्या माध्यमातून. तर पहिलं षटक मार्गस्थ आहे. संघाची धावसंख्या झाली ती 3 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर बाबू सज्ज होतोय दीपल शहासाठी. आता मात्र बॅक फुटला जात चेंडू पॉईंटच्या दिशेने तटवला जातोय आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चांगलं षटक म्हणावं लागेल. पहिलं षटक संपतंय. कोणताही बळी नाहीये परंतु 3च धावा धावफलकावर. सुरेख षटक बाबूचं पाहायला मिळतंय. जावेद येतोय गोलंदाजी मार्कवर. ब्लू स्टार विक्रोळीसाठी चांगली कामगिरी करणारा हा खेळाडू. तो सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवतोय. तर खेळाडूंचा दर्जा पाहायला मिळतोय. चांगले खेळाडू पाहायला मिळत आहेत. चांगल्या आणि आता मात्र झेल पकडला जातोय. बॅटची कडा घेतली जाते. शॉर्ट खेळण्याच्या दिशेने झेल पकडला जातो. फलंदाजीसाठी नवीन फलंदाज जेम्बो या संघासाठी सातत्यपूर्ण कामगिरी. स्वतः कर्णधारपद आणि सिद्धी पॅकर्स या स्पर्धेमध्ये देखील चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. गत वर्षीच्या हंगामामध्ये प्रवीण
सज्ज होतात फलंदाजीसाठी. तर हा चेंडू ऑप्शनच्या बाहेरचा हा चेंडू बॅकफुटला जात कव्हर पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू टपावल्यानंतर काहीसा खाली राहतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, अर्थातच रोहन चिल्लेच्या हातामध्ये. ओमकार यानंतर होणारा सामना ओमकार वर्सेस तन्मय पॅकर्स अ गटातील सामना असेल. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी संपर्क साधायचा. पुढचा चेंडू कव्हरच्या झोनमध्ये खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट कव्हरच्या दिशेने चेंडू क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू अडवतोय. एक धाव तोपर्यंत मिळणार आहे प्रवीणला. तन्मय पॅकर्स आणि ओमकार मालाड दोन्ही संघांच्या कर्णधारांनी व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. आपलं किट घेऊन जायचं आहे आणि नाणेफेकीसाठी कर्णधारांनी यायचं आहे. तर बॅट्समन आपलं नाव सांगा ना. पोपली. तर वेगवेगळी नावं टोपण नावं पाहायला मिळतात अंडरआर्म क्रिकेटमध्ये. तर आता मात्र पोपली आणि पोपलीच्या बरोबरीने प्रवीण चव्हाण ही जोडी मैदानामध्ये आहे. साई गणेश संघासाठी खेळ करतील, परंतु गोलंदाजी मार्कवर येतोय. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4 धावा आटलेल्या असं म्हणावं लागेल. गोलंदाजी मार्कवर येतोय उल्हासनगरचा सितारा अर्थातच राहुल सुरवडे. छोट्याशा वयामध्ये या खेळाडूने अंडरआर्म क्रिकेटमध्ये आपल्या नावाची दखल संपूर्ण अंडरआर्म क्रिकेट जगताला घ्यायला लावली. तो खेळाडू लॅबो या टोपण नावाने ओळखला जाणारा खेळाडू गोलंदाजी मार्कवर. तो ओमकार देसाई आपलं आगमन झालं. विनंती व्यासपीठावर यायचं आहे. ओरम क्रिकेटमधील नामवंत खेळाडू आणि नुकताच दुबईला जाऊन सर्वोत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक आणि 22 लाखाचं पारितोषिक असलेली स्पर्धा मुंबईच्या संघाने जिंकली आणि सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा मान ओमकार देसाई आपल्या मुंबईच्या खेळाडूला मिळाला होता. एकदा जोरदार टाळ्या ओमकारसाठी झाल्या पाहिजेत. मुंबईचं नाव दुबईभर आणि जगभर मात्र ज्या खेळाडूने केलं त्याचं या ठिकाणी आगमन होतोय. ओमकार व्यासपीठावर यायचंय आणि आज खेळणार आहे. आणि आणखीन एक सुरेख चेंडू. सुरेख फटका परागच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग झोनमध्ये चेंडू टोलवला जातोय. पराग हा देखील अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर अल्प संघात आपलं स्थान कित्येक वर्ष टिकून ठेवताना आपल्याला पाहायला मिळालं. राहुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. राहुल सुरवडे अर्थातच लॅबो.
एक पद्धतीने फटकावला जातोय, एक धाव आणि डिक्लेअर घोषित क्षेत्रात चेंडू जातोय, एक धाव मिळेल. तर अंडरआर्मची सुप्रीमो स्पर्धा जी अंधेरीला होते त्या स्पर्धेमध्ये सोन्याची चैन मात्र ज्या खेळाडूला मिळाली होती मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात तोच पराग शिंदे. आणि डायरेक्ट हिट लागताना पाहायला मिळतं आणि पराग माघारी परततोय. तर हुलकावणी त्यांचा प्रयत्न जरूर झाला परंतु आपल्या क्षेत्रात पोहोचण्या अगोदरच धावबाद होतोय आणि आणखी एका विकेटचं बदल पाहायला मिळत आहे. तर धावा मात्र होताना पाहायला मिळत नाही. साई गणेश संघाच्या अथर्व संघाने जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. 4 विकेटचं बदल. नवीन फलंदाज मैदानात येतोय. जॉन्टी पुढचा चेंडू अतिशय सुरेख शरद जमीन घेतो. टप्पा पडल्यानंतर राहुल सुरवणे लॅबो चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. आणि पुढे सरसावत चेंडू पटकावण्याचा प्रयत्न. आणखीन एका विकेटचं पतन. जॉन्टी देखील बाद होतो. सुनते नहीं है किसी की अर्जी, कहते हैं करते हैं जो मर्जी, सुनते नहीं है किसी की. सहा धावा. 3 षटके संपतात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 6 धावा. धावा होताना दिसताना पाहायला मिळत नाहीये. रितेश पुढे सरसावत चेंडू ठरवण्याचा प्रयत्न. फॉलोमध्ये चेंडू ठरवण्याचा प्रयत्न होता परंतु असं पण ठरवतोय. 7 धावा धावपंचावर होताना पाहायला मिळतात. आता मात्र रितेश त्यांना मॅन फ्रॉम पार्क साइड फलंदाजीसाठी येत आहेत. अप्पू रितेश उर्फ अप्पू. पब्लिक आणि मिळते. धावफलकावर धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचली 9 धावांवर. हा चेंडू धावबादचा प्रयत्न आणि सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. हम मेरे को ना एक बार एक एंगल रखने दे. स्टील मी वाईट ठेवतो भाई. होय मी काय करू. नो बॉल. बॉल काउंट आणि रन काउंट देखील असेल. 10 धावा धावफलकावर आहे. शेवटचं षटक सुरू असताना ठीक आहे अथर्व संघाचं. हम 2 सेकंड.
अब देख, अब ठीक है, बस बस फिक्स ब्लॉक. सुरेख फटका मारला जातोय. 2 धावा या फटक्यावर मिळतील. पॉपली यांच्या बॅटमधून निघाला हा फटका. धावसंख्या वाढते, धावसंख्या 12वर जाऊन पोहोचते. पहिला सामना जर पाहिला तर पहिल्या सामन्यात देखील जास्त धावा झाल्या नव्हत्या, केवळ 15 धावा झाल्या होत्या. आणि या सामन्यात जर षटक संपतंय, 4 षटकं संपतात, धावसंख्या झाली ती 12, विजयासाठी 13 धावांचं आव्हान. हे कुठेतरी टाक. अरे नाही, सगळं वायरही आहे इकडे बॅगावर. बरं तुमचं होऊन दे आरामशीर. इडली घे वासित वडा है ना. तर विजयासाठी धावांची आवश्यकता आहे ती 13 आणि 13 धावांची आवश्यकता असताना फलंदाजीसाठी उतरत आहेत 2 अंडरआर्म क्रिकेटमधील सध्याच्या घडीला फॉर्मात असणारे फलंदाज. एका बाजूला रोहन चिले आणि दुसऱ्याच्या बरोबरीने मात्र राहुल सुरवणे. लॅबो आणि रोहन ही जोडी मैदानात उतरताना पाहायला मिळते. 13 धावा विजयासाठी आवश्यकता आहेत. गोलंदाजी करण्यासाठी अनुभवी गोलंदाज पराग शिंदे गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. मॅन फ्रॉम अंबोली. तर कल्याणचा सितारा फलंदाजीसाठी सज्ज होतोय रोहन चिले. सुरेख चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. रितेशच्या माध्यमातून दीर्घाव चेंडू. व्हाईट बॉल स्पेल मला पाहायला मिळतोय. धावसंख्येचा अकाउंट ओपन होताना पाहायला मिळेल. पहिली धाव घेतली जाईल. सुरेख फटका मारला जातोय. 1 धाव मिळेल. या अगोदरचा धावून रन काढायचे. 2 धावा धावफलकावर. पराग लॅबोसाठी.
सुरेख क्षेत्ररक्षण. तर पहिला चौकार अजूनही यायचा आहे. या स्पर्धेतील पहिला चौकार कोणाच्या बॅटमधून निघतो पाहायचा आहे. चार चेंडू झाले आहेत, 2 धावा. एक धाव मिळेल. पुन्हा एकदा धावसंख्या वाढते. 3 धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचते. 13 धावांची आवश्यकता असताना टॅप करतोय. आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा. चालू असणारा सामना साई गणेश अंधेरी वरचे सामना मात्र या ठिकाणी सुरू आहे. अथर्व कल्याण आणि प्रथम फलंदाजी करत असताना 12 धावा केल्या होत्या साई गणेश संघाने आणि आव्हान समोर ठेवलेलं आहे ते 13 धावांचं. पाहूया हे आव्हान कशा प्रकारे पार केलं जाते कल्याण टीमकडून. अर्थातच कल्याणचे 2 महत्त्वपूर्ण खेळाडू मैदानात पाहायला मिळतात. राहुल सुरवडे अर्थातच लॅबो उल्हासनगरचा असणारा हा खेळाडू, त्याच्या बरोबरीने कल्याणचा रोहन चिले, हे दोघेही फलंदाजीसाठी मैदानात पाहायला मिळतात. परंतु गोलंदाजीसाठी बदल केला जातोय. ज्या गोलंदाजाने आपल्या नावाची दखल असलपा संघाला घ्यायला लावली आणि गेल्या संपूर्ण हंगामात असलपा संघासाठी जबरदस्त कामगिरी गोलंदाजीमध्ये ज्या गोलंदाजाची राहिली आहे, सद्दाम मंसुरी मरवणाका परिसरातील खेळाडू गोलंदाजी मार्कवर येतोय. व्हाईट बॉल स्वैर चेंडू पाहायला मिळतोय पहिल्याच सद्दामचा. सामना संपल्यानंतर लगेचच लाईनअप करायचं यानंतरच्या 2 टीम्स. तन्मय वर्सेस ओमकार, दोघांनी तन्मय दिवा आणि ओमकार मालाड. अनेक आगळ्या वेगळ्या पद्धतीने म्हणजे महेंद्रसिंग धोनी स्टाईलमध्ये यष्टीरक्षण स्टंपिंग करण्याचा या ठिकाणी धावबाद करण्याचा प्रयत्न होतो. असफल ठरतोय. पच्ची याचा दीपल शाह याचा 1 धाव मिळते. दरम्यानच्या काळात धावसंख्या वाढते जाऊन पोहोचते ती 6 धावांवर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेगस्टम्पच्या बाहेर जातोय. आणखीन एक अतिरिक्तच्या रूपात धाव मिळते. दिवाळीच्या सर्वांना लक्ष शुभेच्छा असतील. बॉक्स क्रिकेटचा हंगाम देखील बहरात येताना पाहायला मिळतोय. सुरुवात दादरला झाली, तदनंतर कांजूर आणि तदनंतर भटवाडी. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय सद्दाम मंसुरी याचा. रोहन काहीसा स्वतःवर हताश असेल, काहीसा नाराज असेल. 7 धावा धावफलकावर आहेत 13 धावांची आवश्यकता असताना. आणखीन एक स्वैर चेंडू पाहायला मिळतोय. कमी धावसंख्या असताना गोलंदाजांना टिचून कामगिरी करणं गरजेचं आहे, जी या अगोदरच्या मॅचमध्ये जलसा मालाडने कडून पाहायला मिळाली होती. झुंज देताना पाहायला मिळाली होती कमी धावसंख्येत. आणखीन एक स्वैर चेंडू पाहायला मिळतोय. अतिरिक्तच्या रूपात 1 धाव पाहायला मिळते. व्हाईट बॉल सद्दाम मंसुरी गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा. 9 धावा धावफलकावर आहेत. 4 धावांची आवश्यकता विजयासाठी अथर्व कल्याणसाठी. यानंतर तन्मय दिवा आणि ओमकार मालाड दोघांना विनंती आहे चालू सामना संपताच लगेचच आपण लाईनअप करायचे. फोटो सेशन होईल आणि टॉस होईल. ओ सुरेख फटका लॅबोच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. ही खासियत आहे लॅबोची. सुरेख फटका पुढे सरसावत मारलेला हा फटका. या स्पर्धेतील पहिला चौकार मारण्याचा मान जातोय तो राहुल सुरवडे अर्थातच लॅबो. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि स्वीकारण्यासाठी मी आमंत्रित करतोय ओमकार देसाई. विनंती करतोय आपण हा पुरस्कार द्यायचा आहे आणि हा पुरस्कार जातोय